मोठी बातमी आहे। नव्या सरकारमध्ये 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। भाजपकडनं यंदा विधान परिषदेवरती विधानसभेवरती 14 महिला आमदार निवडून आलेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या 4 तर शिवसेनेकडनं 2 आमदार विधानसभेवरती निवडून गेले आहेत। मागच्या 2 टर्मपेक्षा अधिक काळ भाजपचा गड राखून ठेवलेल्या महिला आमदारांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे। मंत्रिपदी देण्याच्या अनुषंगानं महिला आमदारांचे प्रोफाईल दिल्लीमध्ये मागवलं असल्याची माहिती पुढे येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, नव्या सरकारमध्ये 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी माहिती, अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। काय नेमकं कळतंय भाजपच्या गोटात? नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरू आहेत। मात्र यामधून एक नवी माहिती समोर आली आहे, ती म्हणजे नव्या सरकारमध्ये 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। भाजपकडून यंदा विधानसभेवर 14 महिला आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत, तर राष्ट्रवादीच्या 4 आणि शिवसेनेकडून 2 आमदार विधानसभेवर आहेत। मागच्या 2 टर्मपेक्षा अधिक काळ भाजपचा गड ज्यांनी राखून ठेवलेला आहे, त्या महिला आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची शक्यता दिसून येत आहे। मंत्रिपद देण्याच्या अनुषंगाने महिला आमदारांचे प्रोफाईल देखील दिल्लीत मागवले असल्याची माहिती मिळत आहे। आणि या सर्वांमध्ये पंकजा मुंडे, आदिती तटकरे, मनीषा चौधरी, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ अशी या महिलांची नावे समोर आलेली आहे। त्यात महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा जो फॅक्टर राबवला होता, त्यानुसार आता 4 महिलांची मंत्रिपदी नेमकी कोणत्या लाडक्या बहिणींची वर्णी लागणार यापैकी हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। मात्र ही नावे समोर आलेली आहेत आणि पहिल्यांदाच नव्या सरकारमध्ये, जे सरकार स्थापन होईल आता गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये, त्यामध्ये ह्या 4 महिलांची नेमकी कोणती वर्णी लागते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल गुरु। अगदी अगदी शिल्पा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।